नमस्कार. परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी. तर आज मी तुम्हाला तूप करण्याची अगदी सोपी पद्धत आणि आगळीवेगळी अशी पद्धत सांगणार आहे, की ज्याने आपला वेळही वाचणार आहे, गॅसचीही बचत होणार आहे आणि कमी साय असताना सुद्धा तूप भरपूर असं निघणार आहे. तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची सिक्रेट एक गोष्ट वापरायची आहे. त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पाहावी लागेल. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया. आता इथं बघा, मी एका पात्रामध्ये साय घेतलेली आहे आणि ही साय आता जवळपास 4-5 दिवसाची आहे. तर ही बघा, जे आपण साय दुधावरची काढतो की नाही, तर ती साय असते. तर आपण ती साय साठवून फ्रीजमध्ये ठेवत असतो. तर ही जवळपास 5-6 दिवसाची किंवा 5-7 दिवसाची साय आहे. तर आता आपल्याला साय त्या पात्रामध्येच घेण्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्या पातेल्यामध्ये किंवा ज्या पात्रामध्ये नंतर आपण तूप कढवणार आहोत की नाही, तर तेच भांडं आपल्याला अगोदर घ्यायचं आहे. म्हणजे कसं जास्त भांडे खराब वगैरे होणार नाहीत. तर चला, मग मी काय केलं इथं पातेलं घेतलेलं आहे जाडबुडाचं. कारण हे मी कसं तूप कढवण्यासाठी हेच पातेलं वापरते आणि त्याच्यामध्ये बघा मी ती साय काढून घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशी काय करायचं आहे, रवीच्या साहाय्याने किंवा जर तुमच्याकडे अ, रवी नसेल, तर तुम्ही रवीने जरी हलवलं तरी सुद्धा चालतंय. फक्त आपल्याला एका साइडनेच असं एका बाजूने काय करायचं आहे, रवीच्या साहाय्याने असं फिरवत राहायचं आहे. असं ढवळत राहायचं आहे. असं केल्याने काय होतं, हे साय जे आहे, तर ही घट्ट असते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती कसं आळते, ती जास्तच घट्ट होते. जसं आपण 5 ते 6 मिनिट सतत हलवत राहायचं. मग त्याने काय होतं, असं पातळ होत चालते ती साय. मग त्याच्यामध्ये जे गोटोळे असतात, तर ती सायच्या गोटोळ्या गाठी असतात, तर त्या एकदम अशा मोडल्या जातात आणि थोडंसं पातळ पाणी एकीकडं आणि त्याचं लोणी एकीकडे यायला सुरुवात होते. तर जवळपास 5 ते 6 मिनिटानंतर बघा, तुम्हाला दिसत असेल, त्यातलं जे पूर्ण पाणी असतं, तर ते पाणी एकीकडं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जे लोणी आहे, तर ते घट्ट असं लोणी बघा यायला सुरुवात झालेली आहे. तर पाणी एकीकडं आणि लोणी एकीकडं असं म्हणजे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पाहू शकतात बघा, एकदम अशी थोडीशी साय होते. साय होती, फक्त एक तांब्या भरून साय होती. तर त्याचं तूप किती होईल, तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे आणि सर्वात महत्त्वाची एक सिक्रेट गोष्ट वापरायची आहे. तर ती कोणती सिक्रेट गोष्ट आहे, तर ती तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. त्याच्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू राहा. आता इथं लोणी आलेलं आहे. आता काय करायचं आहे, याच्यातलं जे पांढरं जे पाणी आहे, त्याला आपण ताक म्हणतो. तर ते ताक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला परत या लोण्यामध्ये 2-3 वेळा काय करायचं आहे, थोडं-थोडं पाणी घालायचं आहे आणि हे लोणी चांगलं असं धुवून घ्यायचं आहे आपल्याला. तर 2-3 पाण्याने स्वच्छ असं हे लोणी धुवून घ्यायचं आहे. तर म्हणजे यानं काय होतं, आपण नंतर जे तूप कढवणार आहोत की नाही, तर तुपाला असा आंबूस वास येणार नाही किंवा आंबट असा वास येणार नाही. तर चला, मी आता हे जवळपास 2-3 पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे लोणी आणि आता ही सर्वात महत्त्वाची सिक्रेट गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, लोणी एका साइडला पातेल्यामध्येच एका साइडला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सॉरी, एक ग्लास ठेवायचा आहे. तर ही आहे सर्वात सिक्रेट गोष्ट. ही सर्वात सिक्रेट टिप्स आहे. तर आणि नंतर आपल्याला जवळपास 2 ते 3 तास हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर इथं बघा 2-3 तासानंतर हे लोणी एकदम असं घट्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण ग्लास ठेवला होता की नाही, तर तो ग्लास आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि या लोण्यामध्ये जे काही पाणी असेल, तर ते पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं, आपण जी ही सिक्रेट गोष्ट वापरलेली आहे, तर त्याने काय होतं, या लोण्यामध्ये पाण्याचा अंश देखील राहत नाही. मग याने काय होतं, आपण आता तूप कढवायला गॅस चालू करून ठेवणार आहोत. तर ह्या
टिप्स वापरल्याने काय होतं की गॅस जास्त लागणार नाही, गॅसची खूप बचत होणार आहे. कमी वेळामध्ये तूप हे कडून आपलं म्हणजे तयार होणार आहे. याने कसं पाण्याचा अंश राहत नाही, ते लोणी एकदम घट्ट होतं फ्रीजमध्ये ठेवल्याने आणि त्याच्यामध्ये जे काही पाण्याचा अंश आहे तर ते पाणी अलग होतं आणि आपण ग्लास ठेवलेल्या जागेवर ते पाणी बाजूला होतं. जे काही थोडंफार 1 चमचा किंवा 2 चमचे पाणी जे राहिलेलं आहे तर ते बाजूला होतं, ते नितळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला गॅस चालू करायचा. गॅसवर आपल्याला पातेलं ठेवायचं. आता सुरुवातीला हे लोणी घट्ट होतं, कारण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे असं घट्टसर होतं निब्बर. तर लोणी पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे आणि नंतर आपल्याला गॅस मंद करायचा आहे. जवळपास मीडियम साईजवर ठेवायचा आहे आणि सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे चमच्याने. तर आता बघा इथे सुरुवातीला पांढरं दिसत आहे. आता जवळपास 2 ते 3 मिनिटानंतर बघा असं थोडंसं वर पांढरी साय आल्यासारखी येते, फेस आल्यासारखा येतो. मग आता इथून पुढे बघा आपलं म्हणजे कसं तूप बनायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामधलं जे पाण्याचा अंश होता थोडाफार, तर तो पूर्ण निघून गेलेला आहे आणि आता तूप तयार व्हायला लागलेला आहे. तर इथं बघा, आता इथं आपल्या तुपाचा कलर मस्त असा चेंज झालेला आहे. तर इथं पण एक सर्वात महत्त्वाची टिप्स सांगते. तर बऱ्याच जणी काय करतात, थोडंसं तांबूस कलर आला तुपाला, की लगेच गॅस बंद करतात. तर असं बिलकुल करायचं नाही. आता बऱ्याच जणी काय करतात, ही जी बेरी आहे, मी आता तुम्हाला पातेल्यात जी तळाला असते, तर ती बेरी दाखवली. ती जोपर्यंत अशी तांबूस रंगाची होत नाही, तोपर्यंत आपल्याला तूप कडवायचं बंद करायचं नाही, म्हणजे गॅस बंद करायचा नाही. जर बेरी तुमची पांढरी जर दिसत असेल आणि जर वरती तूप तुम्हाला असं तांबूस रंगाचं दिसत असेल आणि तुम्ही गॅस बंद केला, तर तुमचं ते तूप जास्त दिवस टिकणार नाही. 1 ते 2 महिने तूप टिकेल आणि नंतर त्याला असा वास येईल आणि चिकट असं तूप होईल आणि त्याचा असा आंबूस वास येईल. मग ते खायला व्यवस्थित लागणार नाही आणि मुलं सुद्धा खाणार नाहीत. तर सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे जी बेरी आहे, तर ती अशी तांबूस रंगाची थोडी करपल्यासारखी दिसेल, तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. आता गॅस मी बंद केला आहे, तरी सुद्धा बघा तुम्हाला थोडेसे असे बुडबुडे आल्यासारखे दिसतात. म्हणजे कसं ते गार झालेलं नाही, गरम असल्यामुळे त्याची जी कडण्याची प्रक्रिया आहे, तर ती चालूच आहे. आता इथं पाहू शकतात बघा, इथं आता आपलं तूप मस्त असं गार झालेलं आहे, कोमट झालेलं आहे आणि आता हे आपल्याला इथं एका काचेच्या बरणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. इथं मी काचेची बरणी घेतलेली आहे आणि काचेची बरणी घासून स्वच्छ अशी कोरडी करून घेतलेली आहे आणि आता या बरणीमध्ये तूप आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर इथं चाळणीने मी गाळून घेतलेलं आहे. तर पाहू शकतात बघा, अगदी थोड्याशा सायमध्ये भरपूर असं मोठी एक बरणी, जवळपास अर्ध्या किलोची ही बरणी आहे. तर ही एक बरणी भरून तूप निघलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बेरी तर तुम्हाला मी दाखवते. फक्त एक पोहे खायचा एक चमचा असतो की नाही छोटा, तर फक्त 1 चमचाच बेरी निघलेली आहे. तर आपण जे सर्वात महत्त्वाचे टिप्स 1-2 वापरले आहेत, त्याने काय होतं, बेरी पण जास्त निघत नाही आणि अगदी थोड्या सायमध्ये, तुमची जर थोडी साय असेल ना, तर त्याच्यामध्ये भरपूर असं तूप निघतं. तर त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही महत्त्वाच्या 2-3 टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या नक्की तुम्ही फॉलो करा. आणि या पद्धतीने तुम्ही पण एकदा तूप बनवून बघा. खायला खूप टेस्टी आणि भारी लागतं. याच्यामध्ये बेरी अजिबात राहत नाही. तर बघा पातेल्यामध्ये काहीच बेरी राहिलेली नाही. फक्त पोहे खायचा 1 चमचा बेरी निघलेली आहे आणि भरपूर असं कमी सायमध्ये एक बरणी भरून तूप निघलेलं आहे. जवळपास अर्धा किलो तूप निघलेलं आहे. बरणी भरून थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे. तर मी एका फुलपात्रामध्ये गाळून घेतलेलं आहे हे तूप. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी. तर मग आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंय की नाही? नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय? आणि नवनवीन अपडेट्ससाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका. म्हणजे अशाच अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी अपलोड केलेले, व्हिडिओ अपलोड केलेले सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आणि या पद्धतीने तुम्ही पण एकदा तूप बनवून बघा आणि तूप कसं झालं मला नक्कीच कमेंट करून सांगा. रेसिपी जर तुम्हाला थोडी देखील जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना ही रेसिपी शेअर करा.
आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोपे रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.